मागील भागात आपण पाहिलं. आता काय करावं मी अशी तुझी अपेक्षा आहे? तुला माफ करून लगेच तुझ्या गळ्यात पडू की मेरा पती परमेश्वर म्हणत तुझी आरती ओवाळू? यू नो व्हॉट, आय हेट यू दक्ष कारखानीस. आय जस्ट हेट यू. दीक्षानं रागानं त्याला ढकललं आणि ती ताडताड पावलं टाकत रूम बाहेर निघून गेली. आता पुढे. दिशू, काय करू ग मी? म्हणजे तू निदान माझं ऐकून तरी घेशील? आय लव्ह यू दीक्षा, आय रिअली डू. मला खरंच तुला गमवायचं नाही आहे ग. मला तू कायमची माझ्या आयुष्यात हवी आहेस. मी खरंच चुकलो आहे, पण मी माझ्या सगळ्या चुका नक्की सुधारणार. दक्ष बेडवर बसत स्वतःशीच म्हणाला. तो दिवस तसाच निघून गेला. घरी सगळेच उदास होते. अगदी यांत्रिकपणे सगळं सुरू होतं. रात्री सगळं आवरून दीक्षा रूममध्ये आली तेव्हा दक्ष फ्रेश होऊन उशियारी ब्लँकेट घेऊन तयारीत होता. मी गेस्ट बेडरूममध्ये झोपतोय, त्यानं सांगितलं, पण तिने दुर्लक्ष केलं. तिच्याकडे एक नजर पाहून तो निघून गेला. दीक्षा बेडवर आडवी झाली, पण मनातले विचार थांबत नव्हते. द्विधा मनस्थिती झाली होती तिची. काय करावं काहीच कळत नव्हतं. त्याच विचारात कधीतरी तिला झोप लागली. दक्ष मात्र रात्रभर तळमळत होता. शेवटी पहाटे त्यानं मनाशी काहीतरी ठरवलं आणि उठून जिममध्ये निघून गेला. आता जखमाही बऱ्यापैकी भरल्या होत्या त्याच्या. तो वर्कआउट आवरून रूममध्ये आला तेव्हा दीक्षा ऑलरेडी खाली गेली होती. त्यानेही त्याचं आवरलं आणि खाली आला. दीक्षा, जरा दक्षला नाश्ता दे ग, अनुराधाबाई किचनकडे जात म्हणाल्या. खाली सगळे ऑलरेडी नाश्त्याला बसले होते. दीक्षानं नाईलाजानं त्याची प्लेट त्याच्यासमोर ठेवली. आई, मी जरा बाहेर जाऊन येतोय. किती वेळ लागेल सांगता येत नाही. जेवायला वाट पाहू नकोस, दक्ष अनुराधांना म्हणाला. तो असं म्हणताच दीक्षानं डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चाललंय ते तिला कळत नव्हतं. नाश्ता संपवून दक्ष आणि कार्तिक बाहेर पडले. दक्ष कार्तिकला ऑफिसला सोडून मग पुढे जाणार होता. दक्ष, सांगशील का आता काय चाललंय तुझ्या डोक्यात? असं कोणतं काम आहे तुझं? कार्तिकनं न राहून विचारलंच. आत्ता काहीच विचारू नकोस कार्तिक, प्लीज. मी स्वतःहून सांगेन तुला काम झालं की, दक्ष म्हणाला. बरं ठीक आहे. कार्तिकनंही विषय वाढवला नाही. नंतर ऑफिस आलं तसा कार्तिक उतरून गेला आणि दक्षने गाडी पळवली. दीक्षा रूममध्ये बसली होती. ऑफिसला जायची इच्छा नव्हती तिची, त्यामुळं कार्तिकनंच तिला सुट्टी दिली होती. राहून राहून तिच्या मनात दक्षच विचार येत होते. कुणीकडे गेलाय हा? एवढं कसलं काम आहे? जाऊ देत ना दिशू, तुला काय करायचंय? तसंही काय संबंध त्याचा आणि तुझा? पण नीट खाल्लंही नाहीये त्यानं. उफ, दिशू सोड त्या नालायक माणसाचा विषय. तो कसा वागलाय तुझ्याशी हे कसं विसरू शकतेस? ती स्वतःशीच विचार करत बसली होती की दरवाजावर नॉक झालं. वहिनी, येऊ? दिव्या दारात उभी होती. अगं ये ना, विचारतेस काय? दीक्षा तिला पाहून सावरून बसली. दिव्या आत आली आणि तिच्यासमोर बसली. वहिनी, तू ठीक आहेस ना? दिव्यानं काळजीनं विचारलं. दीक्षा उदास हसली. बरं ठीक आहे, असंच म्हणायला हवं आता दिव्या, कारण दिवी तर आता परत येणार नाहीये. फक्त हेच समाधान आहे की त्याच्या खुन्यांना योग्य ती शिक्षा झालीये. दीक्षा हलकं हसली. वहिनी, दादा आणि तुझं भांडण झालंय का गं? दिव्याने विचारलं. तशी दीक्षा गडबडली. तुला असं का वाटतंय? दीक्षा तिच्याकडे पाहत म्हणाली. ते म्हणजे कालपासून पाहते तुम्ही आधीसारखे बोलत नाही आहात एकमेकांशी. पहाटे दादा गेस्ट रूममधून बाहेर पडलेला पाहिलं मी. वहिनी, एक सांगू, दादांना जरा सटकू आहे, चिडका आहे, कधी कधी खूप त्रासही देतो, पण मनाने वाईट नाहीये ग. भाई गेल्यावर त्याला खूप त्रास झालाय, तरीही आमच्यासाठी चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन फिरायचा. खरं तर ना तुमचं लग्न झालं आणि तो जरा माणसात आला. भाई गेल्यावर सैरभैर झाला होता, ना धड बोलायचा ना काही. पण तू घरात आलीस आणि मला माझा जुना दादू मिळाला. थँक्स वहिनी, दिव्या तिला मिठी मारत म्हणाली. दीक्षाला काय बोलावं तेच कळेना. दिव्याला जेव्हा त्यांच्या नात्याचं सत्य कळेल तेव्हा काय होईल हाच विचार तिच्या मनात घोळायला लागला होता. ए वहिनी, आपण कधीच तुमच्या लव्ह स्टोरी विषयी बोललो नाहीये. मला नक्की ऐकायला आवडेल हा तुमच्या पहिल्या भेटीबद्दल. दिव्या हलकं हसली. दीक्षाही वरवर हसली.
त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणही नको होत्या तिला सध्या, पण दिव्याचं मन मोडू वाटेना, त्यामुळं ती शांतच राहिली. जरा वेळ बोलून दिव्या निघून गेली. संध्याकाळ झाली तरी दक्ष घरी आला नव्हता. दीक्षा नेहमीप्रमाणे किचनमध्ये हेल्प करत होती. दक्ष, आलास तू? बाहेरून अनुराधांचा आवाज आला तशी ती बाहेर निघून आली. दक्ष समोर सोफ्यावर बसला होता. चेहऱ्यावर थकवा होता, पण तरीही कसलंसं समाधान दिसत होतं. नाथा काकांनी पाणी दिलं. चहा घेतोस? अनुराधांनी विचारलं. नाही आई, प्लीज, जरा सगळ्यांना मी बोलावले म्हणून निरोप दे. मला बोलायचंय. त्यानं एक नजर दीक्षाकडे टाकली, तशी तिनं मान फिरवली. 5च मिनिटात सगळे खाली जमले. परत एकदा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. कार्तिकही ऑफिसमधून पोहोचलाच तेवढ्यात. दक्षने सगळ्यांवर नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. भाईच्या मृत्यूचं सत्य जसं मी तुम्हा सगळ्यांपासून लपवलंय, तशीच आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत नाहीये आणि आता योग्य वेळ आली आहे ती तुम्हा सर्वांना सांगण्याची. दक्ष म्हणाला तसे सगळेच त्याच्याकडे पाहायला लागले. आय नो तुम्हाला खूप प्रश्न पडलेत. सांगतो. आई, आय एम सॉरी. मी तुझ्याशी खोटं बोललोय. तुझ्याशीच काय, पण सगळ्यांशीच खोटं बोललोय. माझं आणि दीक्षाचं लव्ह मॅरेज नाही आहे. दक्ष अनुराधाबाईंकडे पाहत म्हणाला. तशा त्या आश्चर्यानं त्याच्याकडे पाहायला लागल्या. हे खरं आहे आई. ना माझं दीक्षावर प्रेम होतं ना तिचं माझ्यावर. मी दीक्षाशी लग्न केलं त्यामागचं खरं कारण होतं सूड. कसला सूड दक्ष? काकींनी विचारलं. भाईच्या मृत्यूचा सूड, दक्ष शांतपणे म्हणाला. काय? अनुराधांचे डोळे विस्पारले. काय बोलतोयस हे दक्ष? खरं तेच सांगतोय आई. असं म्हणत दक्षने अगदी पहिल्यापासून सगळं काही सगळ्यांना सांगून टाकलं. दीक्षा पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. अनुराधाबाईंनी डोक्याला हात लावला तर बाकीही सगळे अविश्वासानं दक्षकडे पाहत होते. अनुराधा उठून पुढे आल्या आणि त्यांनी दक्षच्या सनसनीत कानाखाली वाजवली. डोकं ठिकाणावर आहे का तुझं दक्ष? अरे काय करून बसलास हे? अरे बघ त्या मुलीकडे. तुला कसं वाटलं रे ती दिग्विजयसोबत? शी, कशाला त्या मनस्वी आणि मयंकला दोष द्यायचा रे, जेव्हा तूही तसलाच निघालास. तुला कळतंय का तरी काय केलंयस तू? अरे एका सोन्यासारख्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस तू दक्ष. लाज कशी नाही वाटली रे तुला हे असं वागताना? अनुराधा संतापून ओरडल्या. वहिनी जरा शांत व्हा, बघू तुम्ही. काकी लगेच पुढे आल्या. वत्सला, अगं लाज वाटते याला माझा मुलगा म्हणायची. एकदाही आमचा विचार नाही आला का रे मनात? हेच संस्कार दिले का तुला? चांगले पांग फेडलेस हा तू. अनुराधा अजूनही रागात धुसपुसत होत्या. दिव्या शॉकमध्ये होती, तर निवेदिता आणि दिनेश सुन्न झाले होते. दीक्षाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. आई, मला मान्य आहे मी चुकलोय. चूक? ही चूक वाटतीये तुला? गुन्हा आहे हा दक्ष, अनुराधा ओरडल्या. मावशी प्लीज शांत हो. कार्तिक पुढे आला. तुला माहीत होतं हे कार्तिक? अनुराधांनी त्याच्यावर नजर रोखली. तसा कार्तिक मान खाली घालून उभा राहिला. आई, त्याला माहीत होतं आणि त्यानं मला पदोपदी अडवलंही होतं, पण मीच. गैरसमज झाला होता माझा, दक्षने सांगितलं. गैरसमज? तो तर आमचा झाला होता रे, की एक संस्कारी मुलगा आहेस तू. चुकले रे मी तुला ओळखायला, खरंच चुकले. अनुराधा आत निघून गेल्या. पाठोपाठ दिव्या आणि काकीही गेल्या. काका विषण्ण मनाने बाहेर निघून गेले. दिनेश आणि निवेदिताला काय बोलावं ते कळत नव्हतं. ते तसेच विचारात वर निघून गेले. दक्षने दीक्षाकडे पाहिलं. तिनं नकारार्थी मान हलवली आणि ती रागात वर निघून गेली. दक्ष मटकन सोफ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कार्तिक लगेच पुढे आला तशी दक्षने त्याला मिठी मारली. मी खरंच खूप वाईट आहे का रे कार्तिक? मी त्या बिचाऱ्या इनोसंट मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. घरातले कधीच मला माफ करणार नाहीत का रे? दक्ष हुंदके देत रडत होता. शांत हो दक्ष. हे सगळं असं अनपेक्षितरित्या समोर आल्यावर सगळ्यांना धक्का बसणं साहजिक आहे रे. पण तूच असा खचून गेलास तर कसं चालेल सांग? तू जे काही केलंयस ते आपण बदलू तर शकत नाही, पण भविष्य तर आपण बदलू शकतो ना. असं रडत राहून नाही चालणार दक्ष. आपल्याला यातून बाहेर पडायला हवं. फक्त थोडे दिवस जाऊ देत. घाई करू नकोस. आपण सगळं ठीक करू. कार्तिक त्याला समजावत म्हणाला. त्यालाही माहीत होतं पुढचं सगळं कठीण असणार आहे,
पण तरी या क्षणी दक्षला सावरणं त्याचं कर्तव्य होतं. दिग्विजयला त्यानं आधीच गमावलं होतं. दक्षच्या बाबतीत ही रिस्क घ्यायला तो बिलकुल तयार नव्हता. थोड्या वेळानं कार्तिकनं दक्षला रूममध्ये सोडलं आणि तो गेस्ट बेडरूममध्ये निघून गेला. दक्ष सावरेपर्यंत तिकडेच राहणं त्याने योग्य समजलं. दक्ष रूममध्ये आला तेव्हा दीक्षा रागात येरझऱ्या घालत होती. दीक्षा, तो काही बोलणार तोच तिनं थांबवलं. झालं असेल ना समाधान सगळ्यांना दुखावून? आता इकडे काय करतोयस? सांगितलंस ना सत्य सगळ्यांना आपल्या लग्नाचं, मग आता कशाला हवंय हे सगळं नाटक? दीक्षा चिडून म्हणाली. नाटक? दक्ष तिच्याकडे पाहायला लागला. हेच एका रूममध्ये राहण्याचं. तसंही जे काही झालंय त्यानंतर माझी तशीही इच्छा नाहीये तुझं तोंड पाहायची. फक्त एवढंच सांग, तू जाणार आहेस की मी जायचंय बाहेर? दीक्षा रुडली म्हणाली. तिचा एक एक शब्द दक्षचं काळीच चिरत होता. त्यानं काही न बोलता वॉर्डरोबमधून कपडे घेतले आणि बाहेर निघून गेला. दीक्षा तशीच गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. डोकं बधीर झालं होतं. दक्षने खरं काय ते सांगितलं होतं, पण आता पुढे काय हा प्रश्नच होता. ती विचार करत असताना तिचा फोन वाजला. स्क्रीनवरचं नाव पाहून ती स्तब्ध झाली. थरथरत्या हातानं तिनं कॉल रिसीव्ह केला. हॅलो. दीक्षाचे डोळे भरून आले होते. दिशू? आई? दीक्षानं घट्ट डोळे मिटले. कशी आहेस ग बाळा? तिच्या आईनं विचारलं तशी दीक्षा पटकन भानावर आली. आई, तू आज कसा काय कॉल केलास मला? नाही म्हणजे एवढ्या महिन्यात तुम्हाला कुणालाच माझी आठवण आली नाही, मग आजच काय झालं? दीक्षानं अश्रू आवरत विचारलं. तसं नाहीये ग दिशू, तुझी आठवण आली नाही असं होईल का? पण रागापुढे काहीच दिसत नव्हतं बघ आम्हाला. खूप मोठा गैरसमज करून घेतला होता तुझ्याविषयी आम्ही सगळ्यांनी. कसं एवढं सगळं सहन केलंस ग? आज दक्ष आलेला तेव्हा, तिची आई म्हणाली आणि दीक्षा आश्चर्यचकित झाली. दक्ष आला होता घरी? तिने विचारलं. होय, त्यानेच तर सगळं काही सांगितलं आम्हाला. अगदी पाया पडून माफी मागितली त्यानं सगळ्यांची. हे आणि दर्शन तर त्याला पोलिसात द्यायला निघालेले. भाऊजी मधी पडले म्हणून, नाहीतर दर्शनचा हात उठलाच होता बघ. कसं तरी थांबवलंय त्याला. हे आणि भाऊजी तुला आणायला निघालेले लगेच, पण दक्षनेच रिक्वेस्ट केली. घरी सगळ्यांना सांगतो आधी आणि मग जो काही डिसिजन असेल तो मान्य आहे आम्हाला. खूप हतबल वाटला ग आज. जो ताठा तुमच्या लग्नाच्या दिवशी त्याच्यात होता ना, त्याचा आज लवलेशही नव्हता दीक्षा. हाच का तो दक्ष असं वाटलं सगळ्यांना, तिची आई म्हणाली. तसं दीक्षाचं मन भरून आलं. आई, त्याला काही? दीक्षानं विचारलं. नाही ग, तसं काही कुणी केलं नाही त्याला, पण हे म्हणालेत उद्या तुला भेटायला जायचं. सगळ्यांनाच तुला बघायचंय दिशू, तुझ्याशी बोलायचंय, तुझी माफी मागायची आहे. आणि काय आई? दीक्षानं विचारलं. काही गरज नाही आहे अशा जबरदस्तीच्या लग्नात राहायची. तू सरळ घरी निघून ये आमच्यासोबत, तिची आई कठोर शब्दात म्हणाली. आई, मला विचार करायला वेळ हवाय. एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही कुणी इकडे येऊ नका. आधीच घरचं वातावरण चांगलं नाही आहे. आईंची तब्येतही बरी नाही आहे आणि त्यात दिग्विजयबद्दल ऐकून सगळेच धक्क्यात आहेत. त्यात दक्षने आज सगळ्यांना आमच्याबद्दलही सांगितलंय. मला अजिबात त्यांच्या जीवाला अजून घोर लावायचा नाहीये. जो काही निर्णय घ्यायचा आहे आमच्या बाबतीत तो घेण्यासाठी मला वेळ हवाय. या फॅमिलीनं मला खूप प्रेम दिलंय आई. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुणीच माझ्यासोबत नव्हतात, पण आई, दिव्या, कार्तिक, दिनेश दादा, निवेदिता वहिनी, काका काकी सगळ्यांनीच मला सांभाळून घेतलंय. ज्यामुळे असा तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊन त्यांना दुखावणं मला जमणार नाहीये. माझं ठरलं की मी स्वतः काय ते तुम्हाला सांगेन, दीक्षा ठामपणे म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.